जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. 16 लाखाच्या घराबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे, माहिती पाहिजे. मी एक रिक्वेस्ट करणार आहे की ज्यांना पण 16 लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस घर खरेदी करायचं असेल तर त्या लोकांसाठी हा जो व्हिडिओ आहे हे खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की फक्त 16 लाखामध्ये तुमच्यासाठी एक चांगले घर बघा. आपल्याला हे एक एक जे आहे जाणून घ्यायचं आहे. काय काय जाणून घ्यायचं, पार्किंग आहे का नाही, गार्डन तर तुम्हाला दिसतो, हा त्याच घराच्या बाजूच्या गार्डनमध्ये मी बसलेले आहे. आता नेमकं हा लोकेशन कुठला असणार आहे, एक एक माहिती तुमच्यासाठी त्या घराची मी इथं द्यायला बसलेले. पण लोक काही व्हिडिओ बघत नाही बुवा. आता ही माझी चूक नाही आहे. मी इथं माहिती द्यायला बसलेले. लोक काय करतात माहिती का, स्वतःच्या मनाने प्लॅनिंग करतात. मला कॉल पण येतात ना, असे कॉल येतात की यार ते 15-15 मिनटं 20-20 मिनटं गप्पा मारतात. नंतर काय निघतं माहिती का, सर आम्हाला त्या लोकेशनमध्ये बघून द्या ना. अहो मंडळी, मी काय स्टेट एजंट ब्रोकर नाही आहे. आपल्याकडं जे येतात एजंट लोक येतात आपल्या ऑफिसमध्ये. ओके, आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ ह्या साईडला आपलं ऑफिस आहे. पण नेमकं आपलं काम काय आहे, प्लॉटिंगचं काम आहे. आपल्याकडं 1 गुंठापासून तुम्हाला शेती पाहिजे एकरमध्ये तर ती पण उपलब्ध असती, बरोबर ना. आता पण सध्याला आपल्याकडं 1 गुंठा प्लॉट पण आहे आणि शेती पण आहे. त्याच्याबद्दल पुढं बोलू आपण. पण आपल्याकडं बघा, अजून एक सांगतो, हे तर 16 लाखाचं घराबद्दल सांगतोच मी. पण तुम्हाला एकदमच 1.5 गुंठ्यामध्ये बांधलेला बंगला टाईप, 1 नाही 2 नाही 3-3 1 BHK फ्लॅटसारखा एक इंडिपेंडेंट 2 मजलीचा, म्हणजे 2 काय टेरेस धरून 3 झालं, 3 मजलीचा तो रो हाऊस पाहिजे असेल. अहो इंडिपेंडेंट घर पाहिजे असेल. आणि 4 व्हीलर किती लावू शकतात माहिती आहे का, आतमध्ये 4 ते 5 4 व्हीलर लावू शकतात. बाहेर तुम्ही डझनभर 4 व्हीलर लावू शकतात. आजूबाजूला एवढी जागा आहे. तर ते पण आहे. 75 लाख रुपये किंमत आहे. कुठल्याही बँकेचा लोन होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 1.5 गुंठा जी आहे पेपरावरती ती जमीन आहे. आणि मला असं वाटतं की 1200 स्क्वेअर फीटपर्यंत त्यांनी बांधकाम स्टार्ट केलेलं आहे त्या घराचं, म्हणजे झालेलं 1200 स्क्वेअर फीटचा बांधकाम झालेलं आहे. आणि तो घर खूप भारी आहे, चांगला लोकेशन आहे आणि एरिया पण खूप भारी आहे बघायला गेलं. आणि सिटीमधलाच एरिया आहे. त्याचा मायनस पॉईंट पण सांगतो मी तुम्हाला. पण आपल्याला 14 लाखाच्या घराबद्दल ऐकायचं आहे. अहो काय टेन्शन घेतात, स्टार्टिंगला तुम्ही एरिया बघितला 14 लाखाचा, 16 लाखाचा. कालचा व्हिडिओ होता संध्याकाळचा 14 लाखाचा. पण हे आत्ताचा जो व्हिडिओ आहे हे 16 लाखाचा आहे. तर मंडळी, माणूस आहे, हो रोबोट थोडी आहे की त्याच्यामध्ये टाकलं आणि हे एकदमच हे होणार, म्हणजे शब्द निघणार तिकडून, रॉंग नाही निघणार. रॉंग कशाला, माझ्या झालेले ते 14 लाखाचं पण घर आहे. आणि हे 16 लाखाचं जो आहे खूप भारी आहे. लोकेशन पण चांगलं आहे, घर पण आहे ठीकठाक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण मी 75 लाखाच्या घराबद्दल बोलत होतो. मी कुठला 75 लाखाचा जो घर आहे त्याच्याबद्दल सांगत होतो. लोकेशन जो आहे लवगावचा लोकेशन आहे 75 लाखवाल्या घराचा. आणि चांगला लोकेशन आहे, वॉटर पार्क रोडवर आहे. खाली 1 BHK का भारी आहे माहिती आहे का, तिकडं एक 1 BHK सारखा सिस्टम दिलेलं आहे. एक किचन दिलेलं आहे, एक टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे, एक बेडरूम दिलेलं आहे, एक हॉल दिलेलं आहे. ओके, म्हणजे जे पाहिजे 1 BHK फ्लॅटमध्ये. पण शिवाय तो 500 स्क्वेअर फीटचा आहे. किती? 500 स्क्वेअर फीटचा आहे तो 1 BHK. अहो एकाच बिल्डिंगमध्ये आहे, त्याच 1200 स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये मला असं वाटतं की असणार आहे ते. आणि जो खालचा फ्लोअर आहे त्याच्यामध्ये 1 BHK काढलेलं आहे. आणि बाजूला जो आहे तिकडून स्टेरेस काढलेले आतमध्ये वरती जायला. मग त्याच्यावरती जे आहे डायरेक्टली 1 BHK प्लस 1 BHK दिलेले. सेम जो खालचा जो आहे एरिया तोच परिसर
वरती दिलेले, पण 2 1 BHK. तुम्ही येऊन बघा. माझ्या आठवणीमध्ये एवढं आहे की तो 1200 स्क्वेअर फीटचा जागेवरती असणारा, बाकीचा वर खाली मजबूत आहे बघायला गेलं तर. आता संपूर्ण डिटेल पाहिजे असेल तर माझा नंबर घ्या 9028750499. मराठीमध्ये देतो राव तुम्हाला 90287500. ओके, 0 नाही बोलायचं, 0499 हे माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा. मला काय होतं माहिती आहे का, बरेचसे लोक कॉल करत असतात. आता कॉल केलं तर फोन लागला तर व्हेरी गुड, फोन उचलला तर लोक डायरेक्टली 15-15 20-20 मिनटं वेगवेगळ्या प्रॉपर्ट्यांबद्दल चर्चा करत असतात. जे प्रॉपर्टी आपल्याकडे लिस्टिंग नाही आहे ते भलत्याच प्रॉपर्ट्याबद्दल, भलतेच घराबद्दल आपल्याला बोलत असतात, एरियाबद्दल. आता मी इथं आपल्याकडे पुणे कॅम्पमध्ये पण आहे, टिंगरेनगरमध्ये आहे सध्याला, मग त्यानंतर लवगावचं बोललो मी. आता हे 16 लाखाचा जो लोकेशन आहे हे पुणे एअरपोर्ट रोड एरोडा नागपूरचा इथला आहे. इथं लोन होणार नाही, इथं लोन होणार नाही. टॅक्स पावती आहे, कुठलं टॅक्स पावती आहे, मीटर पावती आहे, टॅक्स फुल भरलेले, काय प्रॉब्लेम नाही. टॅक्स क्लिअर असलं तर तो आपोआप घर नावावरती होतो, काही टेन्शन नाही ह्याच्यामध्ये. आता हे घराचा बोलायला गेलं तर खूप भारी एरिया आहे, सुंदर परिसर आहे, लोकेशन पण चांगलं आहे. थोडंसं चालता चालता बोलू आपण, व्हिडिओ संपायला आलेले. तर मंडळी मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही जे आहे उशीर करू नका, कारण की परिसर जो आहे खूप भारी परिसर आहे त्या घराचा. बघा आपला जो चॅनल आहे बघायला गेलं हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे. असं नाही की आपण काही फेक बोलत असतो, काही घराबद्दल काही सांगत असतो, नुसतं त्या लोकांसारखा आपण व्हिडिओ बनवत बसतो की हाय 16 लाखाचा, हाय 20 लाखाचा, त्याचं गार्डन दाखवला, त्याचा स्विमिंग पूल दाखवला. काय 16 लाखामध्ये गार्डनवाले किंवा स्विमिंग पूलवाले का फार्म हाऊस येणार 16 लाखामध्ये? 16 लाखामध्ये येणार तर असेच घर येणार आहे, 150-200 स्क्वेअर फीटचेच असणार आहे. 2 व्हीलर पार्किंग भेटत नाही तर 4 व्हीलर कुठून असणार आहे? कारण की तो एरियाच तसा आहे, तो परिसरच तसा आहे, तो लोकेशनच तसा आहे बघायला गेलं. म्हणून त्या परिसरामध्ये आता समोरच्याला विकायचं असलं तर काहीतरी असं ना, बरोबर ना, काहीतरी हे आता काय बोलायला पाहिजे त्याच्यामध्ये. आता मी काय बोलत नाही, तुम्ही या इथं आणि बघा तुम्ही, आणि तुम्हाला पटलं तर ओके करा. तुम्ही नंबर तर दिलेलंच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स पण चेक करा आणि डायरेक्टली व्हॉट्सअपला मला संपर्क करा. कशासाठी? 16 लाखाच्या घरासाठी, किंवा दुसरं पण बोललं मी, किंवा जागा पण खरेदी करायची असली तर ते पण व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.